बैठकीमध्ये चर्चेमध्ये तुम्ही जी चर्चा केली त्यामध्ये काय नेमकं निर्णय घेतलेला आहे? साहेब, राज्यातल्या प्रत्येक गावागावातून अहवाल कमी आहेत, कारण वेळ कमी मिळाला गावागावात जायला समाज आहे. त्याच्यामुळं ही मोठी लढाई आणि ही समाज हरू देणं नाही ही जबाबदारी आमची. कारण आम्ही राजकारणासाठी एकत्र आलेलो नाही, आम्ही आरक्षणासाठी एकत्र आलेलो आहे, समाजाचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी एकत्र आले. परंतु हे सरकारचे लोक जर आमचे प्रश्न सोडत नसतील तर समाजाचं असं म्हणणं होतं की आपण निवडणूक लढलीच पाहिजे. परंतु दिवस आणि वेळ कमी पडला गावागावापर्यंत पोहोचायला, आणि ही माहिती बातमी गावागावापर्यंत जाणं अपेक्षित होतं मतदारापर्यंत आमच्या सर्वसामान्य करोडो मराठा समाजात. ते न गेल्यामुळं, कारण दुसरा टप्पा लवकर आलेला आहे, त्यामुळं आपण जर आता याच्यात आशेत उमेदवारी दिली अपक्ष तर समाजाच्या पोरांना दगाफटका होऊ शकतो. आणि मी माझी जात या राजकारणासाठी मातीत मिसळून नाही देऊ शकत. मी लेकरू म्हणून काम करतोय तर मायबापाची म्हणजे समाजाची, मायबाप मानतोय त्याची मान खाली न होऊ देणं जबाबदारी माझी. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे. आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. ज्या दिवशी मी या क्षेत्रात नसत त्यावेळेस ठीक आहे, परंतु आज माझ्या खांद्यावर जबाबदारी, मायबाप म्हणून समाज माझ्याकडे बघतोय, मी मुलगा म्हणून भूमिका वाढतोय. तर या राजकारणात निवडून येण्यासाठी मी स्वार्थी बनून समाजाला चिखलात राहू शकत नाही, खड्ड्यात नाही टाकू शकत, या भूमिकेवरती मी. त्यामुळं एकूण एकच होतंय, उमेदवार दिला तरी पडणारच आहे ती, आणि नाही दिला तरी तेच होतंय. मराठ्यांना जर राग आणि रोष व्यक्त करायचा आहे न दिल्याबद्दल, तर आपला दिल्यामुळं जर मतदानाचं ध्रुवीकरण काहींचं होत आहे असं म्हणणं असं, किंवा आपण समाजापर्यंत पोहोचू शकलो नसतो, आपण बहुमतानं निवडून येण्यासाठी समजा आपल्याला वेळ कमी पडतोय असं असं, तर पाडून टाका, त्याच्यातही विजय. हे बघा, निवडून येण्याची एखाद्या समुदायात ताकद नसते, एखाद्या जातीत ताकद नसते, त्याच्यात पाडण्याची ताकद असते, म्हणून त्यांना भेट येते. एखादे छोटे छोटे समुदाय आहेत, जाती आहेत, त्या कधीच निवडून नाही येऊ शकत, पण त्यांच्यात अशी शक्ती असते ते पाडू शकते, ते निर्णायक मतदान असते. तसं मराठा पाडू शकतो रपारपियांना, त्याच्यात काही एकूण एकच होणार. जर यांनी याच्यात नाही दिलं तर विधानसभेला तयारी करतील मराठी, 6 महिने वेळ, त्याला काय हेच काय अंतिम लढाई थोडीच येईल. ही आली लोकसभा हुकली म्हणून दुसरं काही नाही. पुढं मराठ्यांचेच पूर राज्यकर्ते बनतील, मराठ्यांचेच पूर सत्तेवर बसतील, देणारे मराठी बनतील, 12 बलुतेदारांचे देणारे बनतील, सगळ्या जाती धर्माचे पूर देणारे बनतील, मागणाऱ्या ऐवजी डायरेक्ट देणारे बनतील. त्याला नाव विलाज. मग पुढची लढाई आणखी ताकदीनं होईल. परंतु आता पूर्ण कमी वेळ असल्यामुळे, गावागाव समाज न पोहोचू शकल्यामुळं, उगा स्वार्थासाठी हट्टापायी जातीचं वाटोळं करणं आणि जात अपयशाच्या बाजूला नेलं ही योग्य भूमिका आहे. म्हणून आता निर्णय झालाय की ही पूर्ण डाटा कमी आहे. एकतर काही मनमानी केल्यासारखं केलेलं आहे, त्याच्या पायापुरतच बघितलं, तेवढेच लोक बोलविले, तेच दाखविले समाजापर्यंत. म्हणजे माझा खरा मतदार गाव खेड्यात आहे, करोडो मराठा तिथं जायला पाहिजे, तिथपर्यंत. हे तिथं नाही पोहोचते. काही जणांनी घराघरातून डाटा आणलेला आहे. हो, ते सुद्धा आठवणी सांगतो. काही घराघरातून जाऊन डाटा आणले, घराघरापर्यंत उमऱ्यापर्यंत गेलेत लोक, इतकं इमानदारीने गेले. पण काही आणखी त्याच्याच तोऱ्यात वागलेला आहे. त्याच्या सोयीनुसार उमेदवार, त्याच्या सोयीनुसार आमका, त्याच्या सोयीनुसार तमका. हे केल्यामुळे या निवडणुकीमुळे एक गोष्ट लक्षात आली, आमच्यातले दुसऱ्याचा तुंतून वाजवणारे बरेच उघडे पडले. आम्हाला आता पुन्हा एक गाव खेड्यात जाऊन होतकरू पुरत यात उतरवणं गरजेचं, आणि ते यामधल्या काळात आम्ही करणार आहे. पण मराठा समाजाच्या डोक्यातून आरक्षण न जाण्यासाठी ही जागृती ठेवणं आमची जबाबदारी आहे. नसता हे राजकारणाच्या काळात राजकारण डोक्यात घुसायचं आणि आरक्षण मागायचं, आणि या 4-6 दिवसात तसं झालंय. मायबाप मराठ्यांना मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला, हे राजकारणाचं हे 5-6 दिवस येड सुरू झालं तर आरक्षण मागं पड, आणि आपलं मेन आरक्षण आहे. इतकं येड मराठ्यांच्या इथून पुढे रक्ता फक्त आरक्षण आणि पोरं मोठे झाले पाहिजे, ही येत पाहिजे. राजकारण मराठ्यांच्या रक्तात अजिबात पाहिजे. आपल्याला ही क्रांती नवीन करावीच लागणार.
त्यामुळे आम्ही सज्ज नाही आता उभा केले. आणि आम्ही सांगताना काय सांगितलं, कोणालाही करा असं सांगितलं नाही, अमुकलाच करा तमुकला करा. मराठा समाजाला जिथं वाटल की हा उमेदवार आमच्या मराठा आणि कुणबी एकच आहे, हे कायदा पारित करण्यासाठी प्रयत्न करणारे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करणारे, आमच्या ज्या 6-7 मागण्या त्यासाठी प्रयत्न करणारे, त्यालाच मराठ्यांनी मतदान करायचं. आणि कार्यक्रम मात्र 100% लावायचा, म्हणजे लावायचा, कधीच न पाळणारा पाळलाच पाहिजे. राजकारणाच्या नादात आरक्षण लोक विसरतील ही भीती का वाटते? रक्तात मराठ्यांच्या काय डाटा किती आणलाय, डाटा किती आणलाय, डाटा किती आणलाय, डाटा गावागावातून डाटा किती आणलाय, डाटा गावागावातून किती आणलाय, डाटा किती आणलाय, डाटा किती, कुठं आहे, कुठं आहे? मावळचं काढा रे, काढा रे मावळचं, मी बघितलं मावळचं. साबळे पाटलांना दिलाय, साबळे पाटलांना दिलाय, 12च पानाचा आहे. गब्बासा प्रेसुरे 12च पानाचा आहे. साहेब मी शब्दानं शब्द वाचलाय, शब्दानं शब्द. तुमच्या 12 पानावर 25 उमेदवार उभा करायचे काय, माया मराठीत वाटोळ करायचं काय? हा, माया मराठीत वाटोळ करायचं. फक्त त्या साबळे पाटलांनी मेहनत घेतली. तुमचा डाटा कुठे? 46 गावात गेलेले. असं नाही, जात लय दिवसांनी एकत्र आली, माती मोल करायची का जात? माझा प्रश्न हा होता, तुमच्या मनात भीती का वाटते? राजकारणाच्या नादात लोक आरक्षणाचा तीव्रता विसरतील, हे तुम्हाला भीती का वाटते? नाही, काय माणसाचे भाप म्हणून त्याला गावरान भाषेत भाप असतील. नाही आता मी खासदार होणार, मी आमदार होणार, मी सरपंच होणार, व्यक्ती भया आणि येड असतं राजकारण. त्याच्यात आपल्याला काय करायला जायचं, ज्याने आपल्याला अन्याय केलाय, जो आपली जिरवायला निघालाय त्याची आपल्याला जिरवायची. तुमच्या कामात तुमचीच जिरायची ना. काय म्हणतो देव, तुमचीच आमची जिरवायची का? असं नाही ना. कुठं 10-12 पानावर अशा 25-25 उमेदवार उभा करायचे म्हणल्यावर माया मराठीत वाटलं करतो का? 1.5 लोक नाहीत, जातीसाठी काम करणारे दुसरेच आहेत. मनमानीनं द्यायला लागला 25 उमेदवार उभा करायचे. डाटा आहे का 25 उमेदवाराचा? काय बोलतो हे तर कळायला पाहिजे ना. डाटा येऊ सगळा म्हणतो मी पुरा, 25 उमेदवाराचा डाटा आहे का? राजकीय ज्ञान तर पाहिजे ना. दुसऱ्याच्या कोलप्या खातवून काही बोलतो का? हे 25 उमेदवाराचा हे पुरा डाटा नाही म्हणतो मी, पुरा. तुमच्या हट्टापायी आणि तुम्हाला स्वार्थ, तुमचं लोकसभेत नाव यावं ह्या नावासाठी एवढ्या मोठ्या जातीचं वाटोळ करत नाही. हे पोर उगाच रात्रंदिवस काम नाही करत. ते डोंगरदरे आहे, रायगडापासून त्या टोकापर्यंत लढते. असं जाती हराव म्हणून नाही, मी माझी जात हरवू नये म्हणून निर्णय घेतलेला आहे. बाकीचा निर्णय समाजाचा. तुम्ही 25 उभा करा नाही 1,500 का? पाटील साहेब, तुम्ही असं देखील म्हटलंय की बॉन्ड लिहून घ्या, जो सगळे सोयऱ्यांच्या बाजूने असेल किंवा मागण्यांच्या बाजूने असेल त्यांना मतदान करा. मग आता शेवटी समाजाला काहीतरी आधार पाहिजे का नाही? हमेशाच कोणाला दिले जाणीव झाली पाहिजे का नाही? आम्ही केल्यामुळे तो आलेला आहे. पहिले होतं का असं धरायला कोणी? आमच्यामुळे केलाय आलाय तू म्हणून नुसतं शिक्काच मारायचं काम होतं. फुकट मतदान आमचं. श्रीमंत पोरं त्याचे होणार, आमच्या पोरांचं वाटलं गचुरा धरायला आहे का कोणी? आता मराठ्याला म्हणाल तरी होईना, तुम्हाला होता बोलतो चाल सुरू कर उद्यापासून, तुला मत केलेलं आहे आम्ही. मग तो कोणी असो म्हणतो मी तुम्हाला, पक्ष मी समाजाला सांगितलेलं नाही. ही निवडणूक समाजाच्या जीवावरती त्यांनी कुणीही ठरवावा, कुणीही द्यावा आणि कुणीही करावं. फक्त तुमच्या पोराचं हित मराठ्यांनी लक्षात ठेवा. तुमचं कुणबी आणि मराठा एकच ही कायदा पारित करण्याच्या बाजूने बोलणारा, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजूने बोलणार. म्हणजे या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाहीत बिलकुल, म्हणजे तुम्ही आता हस्तक्षेप करणार नाही. निवडणुकीच्या काळात तुम्ही समाजाच्या भेटीगाठीमध्ये आता दौरे करणार आहात. म्हणजे या काळामध्ये आता तुम्ही निवडणूक न लढवण्याचं ठरवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही पूर्णपणे निवडणुकीतून अलिप्त होऊन समाजाचं काम दौऱ्या गाठी भेटी करणार आहात.
मी समाजाला म्हणजे हे प्रसिद्धी ही कायम ठेवू नये, समाजाची त्यांच्या डोक्यात आरक्षण विषय कायम सांगणे, त्यांना जागरूक ठेवणं गरजेचं आहे. मी कुणाच्या हट्टापाय नाही उमेदवार दिवशी मी माझ्या जातीची राख रांगोळी नाही करू शकत. तुम्ही जर गावागावापर्यंत पोहोचलेच नाही आणि त्यांना जर मतच पडले नाही तर उभ्या जातीचं वाटोळं होईल आणि ते मी उघड्या डोळ्याने बघत नाही. समाजाला ज्याचं वाटोळं करायचंय ते बिनधास्त करू शकतात. फुल्ली त्यांच्या हातात आहे, मतदान त्यांच्या हातात आहे. तुमचं लेकरांचं वाटोळं करायचं तुम्ही काय वाटोळं करा, पण मी माझ्या हातानं जिथं आपण पोहोचलोच नाही तिथं उमेदवार द्यायची आणि त्या पोरांना जर कमी मतदान पडले तर म्हणते बघा ही ताकद यायची, बघा हे मराठी. कारण राजकारणात उतरताना पुऱ्या तयारीने उतरायला तरच माणूस जिंकतो, नाही तर जिंकत नाही. राजकारण हा भाग वेगळा आहे आणि समाजकारणाचा वेगळा. आचारसंहितेनंतर तुम्ही कुठे सभा घेणार आणि ती सभा कशी असणार आहे? विधानसभेच्या दृष्टिकोनातून मग तुम्ही समाजाला सुद्धा सांगितले विधानसभेच्या तयारीला लागा, तुम्ही सुद्धा त्याबद्दल तयारी केडर बेस तयार करणार आहात, म्हणजे विधानसभेसाठी तुम्ही तयारी सुरू करून टाकलेली आहे. आता वेळ कमी म्हणलेत ना काही याच्यामध्ये डाट्यामध्ये, मग आता 6 महिन्याची वेळ जर यांनी सगळे स्वारी अंमलबजावणी दिलीच नाही, मी काय बोलतो ते पण द्या. राजकारण माझा मार्ग नाही, पिंड नाही, मी कधीच राजकारणात जाणार, कधीच कधीच नाही जाणार. पण जर हे देणार नसते तर जसं मला आता मार्गदर्शन मागितलं होतं तसंच सरकारच्या डावाला प्रत्येक डाव टाकून त्यांना हाणून पाडणार म्हणजे पाडणार. आता 6 महिन्याचा वेळ नाही दिलं लागा तयारी, जाऊन द्या घरी, तुमचे पोरं जाऊ दे तिथं देणारे. साधा आणि सोपा विषय. आता बदला घ्या, अन्यायाचा बदला घ्या, आपल्या आईवरती वळ आहे त्याचा बदला घ्या. लोकांनी केसेस झाल्यात, तुमचा जीव आता याच्या माध्यमातून बदला घ्या, कायद्यानं बदला घ्या. तुम्ही म्हणाले की ज्या लोकांनी घात केला त्यांचा करेक्ट कार्यक्रम करा, तेच लोक जर टाइम बॉन्ड घेऊन जर आले तर समाज ठरवणार आहे. माझ्याकडे थोडी देणार आहे, माझ्याकडे आले माझ्याकडे झपका चेकला असतो, ते समाज ठरवणार आहे. काय मागचंही समाजानं ठरवलं होतं, समाज म्हणला या गोष्टी करावी लागतील त्या कराव्या, मग आपण त्या करायला गेलो. परंतु जे व्हायला पाहिजे होतं 6-7 दिवसात ते झालं नाही आणि इथं बसलेल्या सगळ्यांना मान्य, कारण ही सोपी गोष्ट नाही. याच्यावरती निर्णय घेणं माझ्या जातीला मॅच झाली नाही. मग जर मला काही वेगळं वाटलं असतं, ही पुरा डाटा पक्का आहे, तरी समाजाला दुसरं सांगतो तर मी यांना सांगितलं असं तू यालाच मतदान कर, त्याला करू नको, त्याला कर, हे सांगितलं. समाजाला ज्याला करायचं त्याला करा, माझा कुठंच फोन जाणार नाही आणि या निवडणुकीच्या काळात कोणी दाखवून द्यायचा मला मी आमक्याला करण तामक्याला कर नको म्हणलं. समाजाने एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी राजकारणी नाही म्हणून मी साधा माणूस, मी सामान्य, मी साधा माणूस, मी काय मुरबी राजकारणी राजकारणी नाही, मी साधा माणूस आहे. माझ्या गोरगरीब समाजासाठी लढतोय. माझा पिंड यांना आरक्षण मिळू दे, मी माझं उभं आयुष्य खर्च घातलेलं यांना आरक्षण मिळून देण्यासाठी, महापुरात जीवाची बाजी लावलेली मी यांना आरक्षण मिळून देण्यासाठी. हे सोपं नाही. त्याच्यामुळं राजकारणाचा मार्ग नाही, त्याच्यात गेल्यावर मिळतो असं काय नाही, पण त्यांची जिरवण्यासाठी एक पाऊल उचलणं गरजेचं आहे, त्यांना तिथून हटवणं सुद्धा गरजेचं आहे. म्हणून जर आता वेळ कमी पडतो तर पुढं करा, पुढे जाऊ द्या. यांना बिगर कामाची होऊ शकते, ती 100% होऊ शकते. आतापासून कामाला लागा. आता उमेदवार देणं हे राजकीय नेत्यांसाठी फायद्याचं होतं की आता निवडणुकीतून तुम्ही माघार घेतली तर त्यांच्यासाठी फायद्याचं, एकूण काय फायदा? त्यांना काहीच फायद्याचं नाही. आम्ही उमेदवार की उभे केले तरी फायद्याचं नाही आणि नाही केले तरी फायद्याचं नाही. चौकून त्यांच्या धुऱ्यामुताने होणार आहे. कारण गावात चीड आहे, आरक्षण न दिलेली, मार दिलेला, आमच्या आईला मार दिलेला, आमच्या केसेस झालेल्या, कोणीच काही दिलेलं नाही. तसं परिणाम असं ते तर कुठं काय दिले, ते तर कोण शान आहे म्हणून तर ह्या पक्ष करायचे होते. ते कोणत्या झाडाचे आहेत ते होतं, ते 16% घातलं आमचं. कोणतं शान आहे, आमच्या वाड्याला कोणीच नीट नाही आलं, सगळे आमच्या पोराच्या मुळावर बसून आमचं वाटोळच करणारे पुरे. पण आता नाविलाज म्हणून कुठेतरी शक्ती दाखवणं गरजेचं आहे, झटका दाखवणं गरजेचं आहे. मराठी 100% दाखवले द्या बरं, तुम्ही नसते माझ्या बघा. उलट त्याला ह्यो लोड जास्त आहे आता त्यापेक्षा. हे नेमकं कुणाला पडिते ह्यो लोड सगळ्यात जास्त आहे त्यांना. पहिल्यांदा तरी त्यांचा क्लिअर अजेंडा झाला असता, उमेदवार दिला हे आमचा उमेदवार आहे, बाकीचं फोडायचं बघा म्हणले असते आपलं. आता सगळ्यात जास्त लोड त्यांना, हे नेमकं कोणता मराठी पडिते
माझ्या मतानं सगळ्यात जास्त टेन्शन त्यांना आता आहे मराठ्यांचं. हे नेमकं आता कोणचा पाडी द्यायचा मिळाला उमेदवार दिला असता तर नेमकं मतदान त्यांच्या लक्षात आलं असतं आणि त्यांना ते गणित जुळीत नसतात. आज त्यांना उलट फुल मोकळे राहिले ना मराठी, आता गुंतून नाही पडले, आता मोकळे. कोणाचा करेक्ट कार्यक्रम करायचा मराठी आता खुशाल डोकं लावणार, ते प्रचारात राहते मराठी डोकं लावणार. आता कोण पाडायचा बराबर. मराठ्यांना वेळ मिळाला तर मराठ्याला वेळ नसतं मिळाला मराठा प्रचारात गुंतला असता आमचा. पाटील तुम्ही अपक्ष उमेदवारी द्यायचा विचार बोलून दाखवला, त्यानंतर बरीच टीका झाली. मराठा बहुजन मतदान डिवाइड होईल आणि एका पक्षाला त्याचा फायदा होईल ही भीती वाटली म्हणून तुम्ही उमेदवारी. काय नाही, मी कोणाला मुजीत नाही तसं म्हणलं. हे बघा माझी जात सगळी माझ्या लेकरांचं गोरगरिबाचं वाटलं होता कामाने या राजकारणाच्या नादानादात आणि राजकारणात नसून सुद्धा हे माझ्या मराठीने आरक्षण मिळवले. हे त्या राजकारणावर काय गुंतलेला नाही आणि ते ठिकाण फकान काय ठिकाण फिका त्यांना कोण गेले ते जर तसे चाळे केले ना मग मी भाषणाच मैदानात उतरत असतो, भाषणाच्या म्हणतो उलट उलट करून टाकी सगळं. मग पुन्हा टीका फिकात समज नाही. आमचे लोक पोहोचू शकले नाहीत, वेळ कमी होता. हे तुम्हाला तरी मान्य आहे का राज्याचा डाटा येऊ उमेदवार देणे आहेत का? आणि याच्यावर जर उभा केले म्हणजे जात भोवड्या दिवसांनी एकत्र आहे. तिला मातीत मिसळू म्हणजे एक मी करतो आणि मातीत बी मिसळतो. मायेचा पापी या दुनियात कोणी नसेल दुसरा. दादा प्रकाश आंबेडकरांनी तुमची भेट घेतली होती आणि त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी त्यांचे उमेदवार जाहीर केली. उमेदवार जाहीर केल्यानंतर त्यांच्या लेटरवर तुमचाही फोटो पाठिंबा दिल्याचं जाहीर दाखवण्यात आलं होतं. नेमकं तुमचा पाठिंबा वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला असणार. त्याच वेळेस सांगितलं होतं आमच्या 30 तारखेला मी त्यांना मानतो. हो मी जे बोलतो तेच बोलतो, त्यांना मानतो, त्यांचा शब्द मी पाळतो सुद्धा कधी, कारण ते खरं बोलते. ते आमच्या आंदोलनाचे सुद्धा पाठीशी होते. फक्त मी सांगताना सांगितलं होतं त्यांना तेही मान्य म्हणलं आमचा 30 तारखेला निर्णय होणार आहे हो की नाही. इकडून सगळ्या गावागावातून जर रिपोर्ट आले तर मी ताकदीनं मैदानात उतरणार आहे आणि मी ती जुळाजुळी केली. मी तुम्हाला खरं सांगतो, हा मी बरेचसे जुळून ठेवले. मी बी काय साधा कलाकार नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं तुम्ही मला आंदोलनात हलक्यात घेतलं, राजकारणात हलकं घेतलं ना. पण आम्हाला वेळ कमी मिळाल्यामुळे आमची माणसं पोहोचू शकले नाही. आणि या भाषावर जर भासकून म्हणावं द्या उमेदवार, जर उद्या फसले तर हातानं सगळा पचकावं, सगळा पचकावं. काय म्हणतात ना जुन्या भाषेत रडायला माणूस नाही राहत तसं आता तेच रडायला माणूस नाही राहायचं अशी तयारी आहे ना. ते उलट झालं असं, हे सोपं नव्हतं. लय मोठे होते म्हणतो मी आता ते सांगत होतो. मी लय मोठे जुळून होते ते नेहमी बघ सांगू का लिंगायत बांधव बी आमच्या सोबतच आता, अर्ध धनगर बांधव बी आता. आंबेडकर साहेब तर फुल होते, मुस्लिम बांधव दमच खात नव्हते, मौलाना सुद्धा येणार होते. पण खोटं बोलून मी त्यांची फसवणूक नव्हती करू शकत. मी म्हणलं जेव्हा 30चा निर्णय होईल तेव्हा आपण एकत्र बसू, बरोबर करू, आपण कमी पडायची गरज नाही. पण काही काही ठिकाणी त्यांच्या दुसरीकडे युत्या झालेल्या होत्या. म्हणजे ते बी बोलतो लगेच, म्हणजे असं नाही की ते तयार होते मग कम युती केली असं बी नको. काही काही ठिकाणी त्यांच्या युत्या बी काही झालेल्या होत्या आणि ते युत्या आम्हाला काही न पटणाऱ्या होत्या. मग हे जे 5-6 समुदायाची मी नावं घेतले त्यांच्याबद्दल बी बोलतो. ते युत्या माझ्या मराठा समाजाला बी पटणाऱ्या नव्हत्या, त्यामुळे जुळलं बी नसतं ते बी लवकर. मग याला मध्ये जरा डिलिंग महिन्याचा फट्टा लागून मग रुसले परत जुळले, रुसले परत जुळले, रुसले परत जुळले असं चलत घासा घुशी ते मग जुळून जातं पुन्हा. इथं टाइमच नव्हता बघा, घासाघाशी करायला जुळून घ्यायला त्याला ते लय लफडं पांगलं होतं. त्यामुळे मला नकोच काय करा ही फॉर्म भरत टाइम ते म्हणून हे काय लफडं चालू व्हायचं. ते म्हणतो मागे, ते म्हणतो तू पुढे सर, ते म्हणतो तुपलं मागं घे, तुपलं पुढे घे, कोणाचं मागं पुढे घेतो, कोणाचं टाकी तुपले पडते ना आमचे पडते. सगळ्याचा दुर्यापुराचा उद्धार होण्यापेक्षा तुम्ही तुमचं बघा आम्ही आमचं बघू. पाटील राजकारण नाही म्हणता बऱ्यापैकी डाव शिकले आता. डाव शिकले मला ते शिकले मला कसं खुशीत असते, कसा माणसं फोडी दे काय करते. अरे ते लिंगायत बांधवाचे नंबर 4ची जाती राज्यावर मला माहित होत. त्याची त्या भाऊनी सांगितलं मग मला कळालं 4 नंबरच्या जातीची एवढी भजी दी. पुढच्या बाजूला आम्ही एकत्र राहून यांचा भोगाच पुन्हा देणाऱ्याची सत्ता. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.